श्री स्वामी समर्थ. मन बोलतंय या सिरीजमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा तिसरा भाग आहे थकलेलं मन. तुमचं मन थकलेलं आहे? कधी कधी असं वाटतं का काहीच करावंसं वाटत नाही, लोकांशी बोलायचं मन देखील होत नाही आणि स्वतःवरच राग येतो. तुम्ही आळशी नाही, तुमचं मन थकलेलं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मन थकण्याची 5 लक्षणं आणि त्यातून बाहेर कसं यायचं ते पाहूया. पहिलं लक्षण आहे सतत विचार चालू असणं. मन थकलंय याचं पहिलं लक्षण म्हणजे विचारांचा ओघ थांबत नाही. झोपायचं ठरवलं तरी डोक्यात विचारांचे ढग फिरतच राहतात. मनोविज्ञान सांगतं जेव्हा मेंदू सतत ॲनालिसिस मोडमध्ये असतो तेव्हा त्याचं एनर्जी ड्रेन होतं आणि तो थकायला लागतो. यासाठी करायचं काय? तर रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं नो थिंक टाईम ठेवा. म्हणजे 5 मिनिटं काहीही विचार करू नका, फक्त श्वास घ्या. दुसरं लक्षण आहे एकटं राहण्याची इच्छा. कधी कधी आपल्याला वाटतं सगळ्यांपासून दूर राहावं. हे वाईट नाही, पण जरा जास्त झालं की मन स्वतःला बंद करतं. मन थकलं की ते प्रोटेक्टिव्ह मोडमध्ये जातं. यासाठी उपाय काय? तर थोडा वेळ एकटं राहा, पण पूर्णपणे एकटं नको. शांत जागी बसून संगीत ऐका किंवा निसर्गाच्या सानिध्यात जा. तिसरं लक्षण आहे काहीच आनंद न वाटणं. ज्या गोष्टी आधी आनंद द्यायच्या आता काहीच फील होत नाही. हा इमोशनल बर्नआउट आहे. मनाला वाटतं मी जे काही करतोय त्याला काही अर्थच नाही. मग यासाठी उपाय काय? तर स्वतःला जबरदस्ती आनंदी करण्याऐवजी थोडा वेळ मनाला विश्रांती द्या. प्रेम, संगीत, चालणं यासारखं हलकं काहीतरी करा. चौथं लक्षण आहे झोप असून देखील थकवा जाणवणं. 8 तास झोपलो तरी देखील सकाळी उठताना वाटतं अजून थोडं झोपावं, अजून थोडं थकलेलंच आहोत. कारण झोप ही शरीराला मिळते पण मनाला नाही. भावनिक ताण झोपेत देखील काम करत राहतो. यासाठी उपाय काय? तर मोबाईल शिवाय झोपा. झोपण्याआधी ग्रॅटिट्यूड म्हणा. आजचा दिवस कसा गेला हे पुरेसं आहे, उद्या नवीन सुरुवात. 5वं लक्षण आहे छोट्या छोट्या गोष्टींवर राग येणं. मन थकलं की सहनशक्ती कमी होते. एखाद्या छोट्या छोट्या गोष्टीवर देखील आपण चिडतो आणि नंतर मात्र अपराधी वाटत राहतं. हे मनाचं ओव्हरलोड होणं आहे. यासाठी थोडं थांबा. बोलण्याआधी श्वास घ्या. मनाला पॉज देणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. तुमचं मन थकलेलं असू शकतं, पण ते मोडलेलं कधीच असणार नाही. त्याला थोडं लक्ष, थोडं प्रेम आणि थोडासा वेळ हवा आहे. स्वतःला समजून घेणं ही उपचाराची पहिली पायरी आहे. तर मग आजपासून स्वतःला दोष देऊ नका. थोडं थांबा. स्वतःलाच मिठी मारा. कारण तुम्ही थकलेले आहात, संपलेले नाही. यासारखी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपल्या ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि हो, हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.